लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सईने जयंतसाठी खूप खतरनाक असा प्रस्ताव मांडलेला असतो. सईच्या डोक्यामध्ये ही भन्नाट कल्पना सुचलेली असते. त्याच्यामुळे सईने लगेचच जयंतला डब्यामधून एक चिठ्ठी पाठवलेली असते. त्यात सई म्हणते की याच्यातलं विश्वाला काहीही प्लीज सांगू नका, कारण की विश्वाला प्रचंड राग येईल आणि याचाच तर मुद्दा बनवून जयंत आता विश्वाला चिडवत असतो. तो म्हणतो की बघ, तुझ्या बायकोने तुझ्या नकळत आणि परस्पर मला चिठ्ठी पाठवलेली आहे. हे ऐकून आता विश्वाच्या रागाचा पारा आणखीनच चढत असतो. त्यावेळेस जयंत म्हणतो की आता तू तुझ्या होणाऱ्या बायकोवर किती विश्वास दाखवतोस हेच मला बघायचं आहे. त्यानंतर विश्वा विचारतो की तिने चिठ्ठीत काय लिहिलेलं आहे. जयंत जे चिठ्ठीत लिहिलेलं नाही ते स्वतःच्या मनाचं परस्पर विश्वाला सांगतो. त्याला आता विश्वा आणि सईमध्ये फूट पाडायची असते. सई जेवढ्या प्रेमाने विश्वाशी वागत असते ते जयंतला आता बघवत नसतं. त्याच्यामुळे जयंतने असं ठरवलेलं आहे की विश्वा आणि सईमध्ये आता जे काही चांगलं सुरू आहे ते बिघडून टाकायचं आहे आणि जयंत आता त्याच्यामध्ये मिठाचा खडाच टाकतो आहे. तो ती चिठ्ठी वाचून न दाखवता तो स्वतः ती लपवून ठेवतो. त्यानंतर तो म्हणतो की तुझ्या बायकोवर विश्वास आहे ना, तू तुझ्या बायकोला कंट्रोल करू शकत नाही. तिने तुझ्या परस्पर मला कसं काय चिठ्ठी लिहिली. त्यानंतर आता विश्वा तिथून रागारागाने निघून जातो. सई, जान्हवी आणि जयंतचं पुन्हा लग्न लावून देण्यासाठी तिने प्रस्ताव मांडलेला असतो, परंतु त्याचा उलट अर्थ जयंतने घेतलेला असतो आणि आता तो विश्वाला चिडवून विश्वाला अजूनच रागाला घालत असतो. इकडे आता सिद्धू जेलमधून सुटून घरी पोचतोय. तो भावना कुठे आहे असं विचारतो. घरातले सांगतात की ती स्वतःच हे घर सोडून गेलेली आहे. त्यावेळेस सिद्धूचा या सगळ्यावर विश्वास बसत नसतो. तो घरातल्या सगळ्यांना म्हणतो की ती जर स्वतःहून निघून गेली असेल, माझा विश्वास बसत नाहीये. तुमचा जर याच्यामध्ये काही हात असेल तर तुम्ही माझा न बघितलेला चेहरा मी तुम्हाला दाखवून देणार आहे, असा धमकी देऊन सिद्धू आता तडक लक्ष्मी निवासमध्ये भावनाला भेटायला गेलेला असतो. काय तो भावनाला पुन्हा परत घेऊन येण्यात यशस्वी होईल का हे पाहणं खूप रंजक ठरेल.